खोली नंबर 308. लेखक नारायण धारू. आवाज संतोष गणेश. भाग 5. संध्याकाळी 7 नंतर जोग सहसा लॉजवर थांबत नसत, पण त्या संध्याकाळी ते त्या गंगाधर पाळंदेला भेटायला थांबले होते आणि गंगाधर 308ची किल्ली घेऊन गेल्यावरही ते तिथेच थांबले होते. 308मध्ये जाण्यापासून आपण त्याला परावृत्त करायला हवं होतं. आपले प्रयत्न कमी पडले. त्यांना मनोमन वाटत होतं, जर काही भलतंच झालं, देव करो आणि तसं काही न होवो, तर त्यांचं मन त्यांना आयुष्यभर दोष देत राहील. पण ते काय करू शकले असते? समजा त्या पाळंदेना नकार दिला असता आणि त्यांच्या धमकीप्रमाणे ते खरोखरच पोलिसांकडे गेले असते आणि त्यांचा जिद्दी स्वभाव पाहता ही गोष्ट अशक्य कोटीतली खासच नव्हती, तर त्यांनी मालकांना काय स्पष्टीकरण दिलं असतं? लॉजची जी अपकीर्ती झाली असती त्याला कोण जबाबदार ठरलं असतं? तेच स्वतः, हो की नाही? खोली नंबर 308 बद्दल त्यांच्या मनात अस्वस्थता, राग, भीती असं एक मोठं चमत्कारिक भावमिश्रण होतं. गेल्या 30-35 वर्षात त्या खोलीत घडलेल्या घटनांना त्यांच्यापाशी कोणतंही तर्कशुद्ध स्पष्टीकरण नव्हतं. योगायोग म्हणणं ही एक केवळ सोयीची पळवाट होती. डोळे झाक करणं होतं. जोवर प्रत्यक्ष संबंध येत नव्हता तोवर हे ठीक होतं. पण आता त्यांच्या देखत हे पाळंदे 308मध्ये गेले होते. कोणास ठाऊक पुढे काय होणार होतं ते. पण घरी जाण्याइतकी त्यांच्या मनाला स्वस्थता नव्हती, ती गोष्ट खरी. ते स्वतः थांबले होतेच आणि त्यांनी बारकूलाही थांबवून घेतलं होतं. खरं तर हा बारकू आता 60च्या पुढचा. त्याची शारीरिक मदत काय होणार होती? जोगांनी ही गोष्ट कोणाशी उघड केली नसती, पण बारकू त्यांना अशासाठी सोबतीला हवा होता कारण त्याचे विचार त्यांच्याशी मिळते जुळते होते. 308मध्ये काहीतरी वेगळं आणि धोक्याचं आहे ही त्याची खात्री होती. निदान तो नुसत्या शंका कुशंका काढण्याची तरी भीती नव्हती. जोगांनी विचारताच बारकू लगोलग तयार झाला होता. त्याचं लहानपण तिकडे कोकणात गेलं होतं. त्याच्या लहानपणी वीज, रस्ते, एसटी, रेडिओ असलं काही नव्हतं. परंपरागत चौकटीत समाज बांधलेला होता. खोत म्हणजे गावचा राजा. तो म्हणेल ती पूर्व दिशा. त्याला सर्व काही माप. डोळ्यासमोर अन्याय, अत्याचार चालले असले तरी तोंडातून भ्र काढायचा नाही. खोताच्या वाड्याला आग लागली तेव्हा म्हणे बारकू तिथे नव्हता. वाड्यातली भूतं पेटलेल्या तुळांवर नाचताना दिसली होती. पेंडसे भटजींच्या वाड्याच्या मागच्या दाराची दर अवसेला दिवे लागणीच्या वेळी म्हणे 5-15 केकाटणारी भूतं जमायची. भटजींची आई म्हणे त्यांच्यात 5-7 भाताचे पिंड टाकायची आणि तेवढ्याने हल्ली नाहीत तर हातात अक्षरशः खराटा घेऊन शिव्या देत त्यांच्यात घुसायची. जाता की नाही रांडेच्यांनो? बघते आता एकेकाकडे. आकाशांच्या चिंतूला वाडीतल्या चकव्याने रात्रभर फिरवून फिरवून पार दमवून टाकल्याची हकीकत बारकूला माहीत होती. आणखी ही काही. तेव्हा खोली नंबर 308च्या प्रकरणात शंका घेण्याचा विचारही त्याच्या मनात कधी आला नव्हता. मॅनेजरनी थांबणार का विचारताच त्याने झटपट होकार दिला होता आणि आता दोघंही जोगांच्या ऑफिसमध्ये थांबले होते. काही होतं का याची वाट पाहत आणि काही होणार नाही अशी आशा करीत. 8:25 जोगांच्या टेबलावरचा फोन खणखणला. दोघं आपापल्या विचारात इतके गर्क झाले होते की हा आवाज अगदी संपूर्ण अनपेक्षित होता. जोगांनी फोन उचलेपर्यंत 7-8 सेकंद तरी गेलेच. फोनमधून त्या पाळंद्यांचाच आवाज येत होता, पण केवढा मोठा, अगदी किंचाळल्यासारखा. मॅनेजर, काउंटर, मी 308मध्ये आहे. मॅनेजर, मला मदत हवी. पण फोनमधून तेवढा एकच आवाज येत नव्हता. पाळंद्यांचा आवाज जरासा अस्वस्थ करणारा होताच, पण तो दुसरा आवाज कशासारखा? एखादं मोठं मधमाशांचं मोळ फुटावं तसा हजारो माशांच्या आवाजासारखा घू 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 आवाज. मग त्याच्या ही मागे पत्र्यावर खिळा ओढावा तसा अंगावर शहारा आणणारा आवाज. जोगांनी फोन खाली ठेवला. खुर्चीवरून उठत ते म्हणाले, बारकू चल, वर जायला हवं. 308मधून फोन होता, चल. जोग घाईघाईने ऑफिस बाहेर पडले तेव्हा बारकूही त्यांच्या मागोमाग होताच. जोग घाईघाईने जिना चढून वर आले खरे, पण अशी घाई करण्याचं त्यांचं आता वय नव्हतं. जिना चढून आल्यावर तिथे जरा दम घेण्यासाठी ते थांबले. मग मनात असाही विचार आला, सगळा दम आत्ताच संपवण्यात अर्थ नाही. 308मध्ये काय आहे ते पाहायचं आहे. तिथे काहीही असू शकेल. कदाचित आणखी ही धावपळ करायची वेळ येईल.
त्यासाठी दम राखून ठेवायला हवा. छातीची धडधड थांबली. मग ते वळून 308 कडे निघाले. तसा 10-12 पावलांचा प्रवास. पण एखादा कठीण चढ चढताना एक एक पाऊल मोठ्या कष्टाने पुढे टाकावं लागतं तसं त्यांना जाणवत होतं. पुन्हा एकदा छातीचा भाता सुरू झाला होता. 308च्या दारापाशी पोचल्यावर ते बारकूच्या कानापाशी तोंड देऊन म्हणाले, बारकू, मी त्या पाळंद्यांना हाक बीक मारणार नाही आहे. एकदम दार उघडणार आहे. उघडं असलं तर ठीकच, नाहीतर मग पाहू. पण आता दार उघडणार आहे. तयार राहा बरं का. त्यांनी दार ढकललं. आधी आतून जरासा विरोध झाला. वारा विरुद्ध दिशेने येत असला तर होईल तसा विरोध. पण मग दार उघडलं आणि जोगाने आणखी जोर लावताच दाराची दोन्ही पालं एकदम जोरात आत गेली. दान दिशा आतल्या भिंतीवर आपटली. आत काय दिसण्याची जोगाने अपेक्षा केली होती? खरं तर त्यांनी तो विचार केला नव्हता. मन फक्त पुढच्या कृतीवर होतं. काही क्षण ते नुसते आत पाहतच उभे राहिले. सर्व खोली तरी कसं म्हणायचं? खोलीत असतात तशा भिंती, छप्पर, फरशी हे होतं कुठे? सर्व खोलीत लाल पिवळ्या प्रकाशात न्हावून निघाली होती. खोलीत आणखी काही होतं जे नजरेच्या कडेकडेवर वावरत होतं. पण जोगांची नजर पावलाभरावर खाली पडलेल्या गंगाधरवर खेळली होती. गंगाधरशी बोलताना त्यांनी विषारी वायूची उपमा दिली होती, ती योग्यच होती. गंगाधर पावलाभरावरच नसता आत कुठेतरी असता तर त्याला वाचवता आलं असतं की नाही याची त्यांना शंकाच होती. माणसाचं मन कोणत्या वेळी काय विचार करेल खरोखरच सांगता येत नाही, किंवा कदाचित खोलवरचे खरे विचार माणसाला कळतही नसतील. एक अनपेक्षित कृती त्यांच्या हातून घडून जाते ही गोष्ट मात्र खरी आहे. जोगांच्या उजव्या हाताच्या 3ऱ्या बोटात एक अंगठी होती. अंगठीत एक अगदी लहान रुद्राक्ष बसवला होता. सतत 28 वर्ष जोगांनी दत्तपौर्णिमेच्या सुमारास नेमाने गुरुचरित्राचं अगदी शास्त्रशुद्ध पारायण केलं होतं. पहिल्या दिवशी 12, दुसऱ्या दिवशी 9 असं करत 7व्या दिवशी अवतीर्णिकेपर्यंत. जेव्हा 3-3 तास बसून पाठीला रग लागायला लागली, मांडी घालून पाय अवघडायला लागले, थोडक्यात त्यांना ज्या दिवशी त्या उपक्रमाचा एक बोजा वाटायला लागला त्याच दिवसापासून त्यांनी पारायण बंद केलं होतं. पण सर्वच्या सर्व 28 वर्ष त्यांनी पारायण करताना पोथीसमोरच एका लहानशा चांदीच्या वाटीत तो लहानसा रुद्राक्ष ठेवण्याची प्रथा सांभाळली होती आणि पारायण थांबवल्यावर एका अंगठीत तो रुद्राक्ष बसवून ती अंगठी सतत हाताच्या पोटात घातली होती. त्यांनी बोटातली अंगठी काढली. गंगाधरवर जो एक वेडावाकडा अभद्र 11-12 आकार ओनवा झाला होता त्याच्या रोपाने जोराने भिरकावली. खोलीतला लाल पिवळा प्रकाश क्षणभर मंदावल्यासारखा झाला. बारकू, जोग ओरडले आणि पुढे झाले. 5-7 पावलावरच पडलेल्या गंगाधरला दोघांनी दोन्ही बाजूनी बकोडा धरून ओढत बाहेर आणला. दार बंद कर, जोग म्हणाले. ते बारकू आधीच करत होता. पुढच्या क्षणी जोगांनी एक गोष्ट केली जी करायला नको होती. उभे राहून त्यांनी 308च्या दारावर एक नजर टाकली. दार दुधाळ काचेसारखं पारदर्शक झालं होतं आणि दाराच्या आतल्या बाजूने चांगला वावभर जाडीचा पांढऱ्या बुबुळाचा काळ्या कॉर्नियाचा एक डोळा त्यांच्यावर खेळला होता. सुदैवाने 307 रिकामी होती. त्यांना इकडे आण रे म्हणत जोग 307 कडे गेले. खिशातल्या मास्टरकीने त्यांनी 307चं कुलूप उघडलं. दार उघडलं आणि दोघांनी कसा तरी ओढत गंगाधरला आत आणून कॉटवर झोपवला. दार लावून घे, जोग म्हणाले आणि त्यांनी खोलीतला दिवा लावला. मग ते गंगाधरकडे वळले. आधी त्यांनी त्याच्या छातीला हात टेकवला. श्वास चालू होता. खैर, निदान तो जिवंत तरी होता. पण चेहरा लालबुंद झाला होता आणि चेहऱ्यावर हातांवर लहान लहान पुरळ होते. जोगाने त्याच्या कपाळावर हात टेकवला. त्वचा जराशी कोमट होती, म्हणजे सडकून ताप वगैरे भरला नव्हता. डॉक्टरांना बोलवण्याची कल्पना सुरुवातीस मनात आली होती, पण निदान त्या क्षणी तरी ती इतकी निकडीची वाटत नव्हती. बाथरूममधून त्यांनी टॉवेल गार पाण्याने भिजवून आणला आणि त्या ओल्या टॉवेलने गंगाधरचा चेहरा अलगद टिपला. त्या गार स्पर्शाने गंगाधर दचकला आणि मिनिटभरातच त्याचे डोळे उघडले. जोगाने सुटकेचा एक मोठा निश्वास टाकला. हा ठिकाणावर आला म्हणजे गोष्ट षटकरणी तरी होणार नाही. काही क्षण गंगाधरची नजर चारी बाजूंना फिरत होती आणि मग एकदम तो ओरडला, ते आणि कॉटवर उठून बसायची धडपड करायला लागला.
बेशुद्धीच्या आधीचा शेवटचा क्षण त्याला आठवला असावा. त्याचे दोन्ही खांदे दोन्ही हातांनी मागे रेटत जोग म्हणाले, पाळंदे, तुम्ही आता 308 मध्ये नाही आहात, 307 मध्ये आहात, सुरक्षित आहात. यू आर सेफ. मी इथे तुमच्याबरोबर आहे. शांत व्हा. टेक इट इझी. डोंट वरी. पण पण ते क्षणभर ते सगळं विसराल का? जोग म्हणाले, तुम्ही फार मोठ्या ताणाखालून गेलेला आहात. या क्षणी तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. काहीही बोलण्याचा, काहीही सांगण्याचा प्रयत्न करू नका. रात्रभर शांत झोप मिळाली की तुम्ही ठिकाणावर याल. मी आजची रात्र इथे तुमच्याबरोबर असणार आहे. मी जरा खाली जाऊन येतो. इथे तुमच्या सोबतीला बारको आहे. मी 2 मिनिटात येतोच. तुम्ही जस्ट रेस्ट घ्या. ओके? बारकूला कॉट शेजारच्या खुर्चीत बसवून जोग खोलीबाहेर आले. एकदाच त्यांची नजर शेजारच्या 308 कडे गेली, पण त्यांनी ती घाईने वळवली. ती त्यांची वाट नव्हती. त्या वाटेवर वेळ आणि विनाश होता. ते घाईने खाली आले. आधी त्यांनी घरी फोन लावला. आजची रात्र लॉजला राहावं लागणार आहे असा घरी निरोप दिला आणि मग टेबलाच्या ड्रॉवरमधली सिडेटिव्हची गोळी घेऊन ते परत वर आले. गंगाधर कॉटवर सारखा अस्वस्थ हालचाली करीत होता. जरासा आग्रह करून त्यांनी त्याला ती गोळी घ्यायला लावली आणि बारकूला घरी जाण्याची खूण केली. 2 गोष्टींची त्यांना खात्री होती. बारकू त्यांच्याशी या विषयावर काहीही बोलणार नाही आणि 308 मध्ये त्यांना जो चमत्कारिक अनुभव आला त्या संबंधात तो कोणाशीही एक चकार शब्दही बोलणार नाही. बारकू गेल्यावर त्यांनी दाराला आतून कडी घातली. 10-12 मिनिटं गंगाधरची अस्वस्थ हालचाल चालली होती, पण शेवटी गोळीच्या प्रभावाखाली त्याला शांत झोप लागली आणि मगच जोगांना विचाराला वेळ मिळाला. स्वतःबद्दल कोणतीही गर्वाची भावना न बाळगता ते म्हणू शकले असते की मगाशी त्यांनी खूपच धाडस आणि शौर्य दाखवलं होतं. ते वेळेवर पोचले नसते तर तो गंगाधर काही 308 मधून जिवंत सुटला नसता ही त्यांची मनोमन खात्री होती. पण या सर्व प्रसंगातल्या एका घटकाचं त्यांना स्पष्टीकरण करता येत नव्हतं. ती अंगठी किंवा त्या अंगठीतला रुद्राक्ष. या साऱ्या घटनाचक्रात त्या रुद्राक्षाचं काय स्थान होतं? रुद्राक्ष त्या आकाराच्या दिशेने फेकताच त्याची आज जरा मंदावल्यासारखी वाटली होती. जणू काही त्याच्या आक्रमकतेला एक प्रतिरोधच झाला होता. ही सत्य गोष्ट होती का त्यांची आपली समजूत होती? पण एक खरं, त्या कल्पनेने धीर येऊन ते खोलीत घुसले होते. त्यांनी गंगाधरला खेचून बाहेर काढलं होतं, पण पुन्हा एकदा त्यांचं मन अडत होतं. त्या रुद्राक्षामुळे त्यांना काही संरक्षण मिळालं होतं का? गंगाधरवर झेपावणारी आकृती हिंस्त्र विध्वंसक शक्तीने लवलवत होती. हरभऱ्याच्या डाळी एवढ्या त्या लहानशा रुद्राक्ष मण्यात ही राक्षसी वाट थोपवण्याची शक्ती होती. आणि असलीच तर ती कोठून आली? जोगांच्या सर्व शरीरावर सरसरता काटा येत होता. आजची रात्रच विलक्षण होती. काही वेळापूर्वी त्यांना विध्वंसाच्या मार्गावर निघालेला एक अमानवी सैतानी रक्तपिपासू हिंस्त्र आकार दिसला होता आणि त्याच क्षणी त्या आसुरी हिंस्त्र निर्मितीला थोपवणारी, तिच्या आक्रमणाचं दमन करणारी एक दैवी पवित्र शक्तीही दिसली होती. 308 मध्ये अमानवी निर्मिती विश्वाच्या कोणत्याही अनामिक अज्ञात मितीत झाली असेल, पण त्या साध्या रुद्राक्षात एवढी प्रकांड शक्ती कोठून आली? वर्षानुवर्षे गुरुचरित्राचं पारायण करताना केवळ पूजा करून समोर ठेवल्याने, पारायण करता करता कथांमधल्या अनेक विसंगती त्यांना जाणवल्या होत्या. अनेक गोष्टी तर्काला, न्यायाला, विवेकाला धरून नाहीत हेही जाणवलं होतं. पण शेवटी एका परिपूर्ण दैवी शक्तीचे ते मानवी वाणीतलं वर्णन होतं, जे नेहमी अपूर्ण, असमाधानकारकच असणार. त्यांची श्रद्धा त्या अस्तित्वावर होती, तथाकथित चमत्कारांवर नव्हती. वर्षानुवर्षांची ही श्रद्धा, तिने तर त्या रुद्राक्ष मनाला अकल्पनीय शक्ती दिली नव्हती. श्रद्धा आणि शक्ती एकाच नाण्याच्या 2 बाजू. त्या कल्पनेनेच त्यांच्या सर्वांगावर शहारा आला होता. काही काही कोडी अशी असतात की त्यांना उत्तरच नसतात, पण त्या कोड्यांच्या अस्तित्वालाच एक किंमत असते, एक मूल्य असतं. त्या रुद्राक्ष मण्याचं रहस्य आपल्याला कधी उलगडणार नाही ही त्यांची खात्री होती. पण अशी ही रहस्य असू शकतात, अशा अविश्वसनीय गोष्टी घडू शकतात, ही जीवाला आधार देणारी गोष्ट होती. भाग 5 समाप्त. खोली नंबर 308. लेखक नारायण धारे. आवाज संतोष गणेश, म्हणजे मी स्वतःच. मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता.
आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.